नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण ZBB म्हणजे झिरो बेस बजेटिंग हा काय कन्सेप्ट असतो. आता बऱ्याच एक्झाममध्ये आपण बघतो की याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. तर आता पहिले आपण याचा अर्थ समजून घेऊ की झिरो बेस बजेटिंग किंवा झिरो बेस बजेट कशाला म्हणायचं. झिरो बेस बजेटिंग इज द टेक्निक वेअर इच न्यू बजेट स्टार्ट फ्रॉम झिरो अँड एव्हरी एक्सपेन्स मस्ट बी जस्टिफाईज बेस्ड ऑन द करंट नीड. याचा अर्थ काय की प्रत्येक जे बजेट आहे म्हणजे याला काही काही रेफरन्स मागच्या वर्षी बाबा एवढे पैसे आपण ठेवले होते असा काही रेफरन्स नाही. तर प्रत्येक म्हणजे नवीन गोष्टी करण्यासाठी सुरुवातीपासून झिरो त्याचा बेस अजम करायचा आणि त्याच्यानुसार जे काही नंतर नीड येतील त्याच्यानुसार जस्टिफाईड बेस ऑन द करंट नीड म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला खर्च करायचा. झिरो बेसचा साध्या अर्थात की त्याला कुठलाही रेफरन्स किंवा पहिल्या रेफरन्स नसणे. तर त्याला म्हणजे प्रत्येक गोष्ट जर नव्याने करायची असेल तर त्यासाठी नवीन बजेट किंवा झिरोपासून त्याची सुरुवात करणे, तर त्याला झिरो बेस बजेटिंग असं म्हणायचं. एक साधं एक्झाम्पल आता समजण्यासाठी आपण लक्षात घेऊ. येस्टरडे आय स्पेंड ₹50 ऑन स्नॅक्स, सो टुडे ऑल्सो आर एस 50. म्हणजे जर मी काल ₹50 स्नॅप किंवा हे जे आपण म्हणतो आपले हे न्याहारी किंवा आहार किंवा हे जे सकाळचं जे काही नाश्ता असते त्याच्यावर जर ₹50 घातले तर आज सुद्धा मला ₹50 लागतील असं अजून याच्यात होत नाही. दॅट इज नॉट द केस इन ZBB. झिरो बेस बजेटमध्ये असं होत नाही. आता बघा याच्यामध्ये कसं होते. डू आय रिअली नीड द स्नॅक टुडे म्हणजे खरंच मला आज गरज आहे का. इज देअर एनी इम्पॉर्टंट एक्सप्रेस टुडे त्याच्यापेक्षा दुसरं काही महत्वाचं खर्च माझ्याकडून म्हणजे त्या दिवसासाठी निघणार आहे का. यू प्लॅन अगेन फ्रॉम बिगिनिंग फ्रॉम झिरो. धिस इज द झिरो बेस थिंकिंग. म्हणजे असं नाही की मी अगोदरच्या दिवशी ₹50 नाश्त्यासाठी खर्च केले तर मला आज सुद्धा ते ₹50 रेफरन्स घ्यायचा. तसं जर असेल तर त्याला झिरो बेस बजेटिंग म्हणत नाही. म्हणजे आज थिंकिंग आपली झिरो पासून सुरू व्हायला पाहिजे किंवा त्यासाठी आपला कुठलाही रेफरन्स नसणे, तर त्याला झिरो बेस बजेटिंग म्हणायचं आहे. आता आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून नेक्स्ट स्लाइडवर जातो मी. झिरो बेस बजेटिंग म्हणजे काय की पहिला कुठलाही त्या एखादं जे काही गोष्ट करायची आहे त्यासाठी पहिला कुठलाही रेफरन्स बजेट किंवा काय ते रेफरन्स आकडा नसणे त्याला झिरो बेस म्हणजे ते रेफरन्स घ्यायचाच नाही, तर नव्यानेच तिथून थिंकिंग करायची म्हणजे झिरो पासून सुरुवात करणे याला झिरो बेस बजेटिंग असं साध्या भाषेत म्हणायचं. आता सगळ्यात महत्वाचं एक्झाम मध्ये जे काही गोष्टी येतात आपल्याला ह्या गोष्टी येतात. आता बघा, पीटर ए पियर USA डेव्हलप ZBB म्हणजे झिरो बेस बजेट त्यांनी डेव्हलप केले. हे नाव विचारते बऱ्याचदा एकदा. पीटर ए पियर त्याचं नाव लक्षात ठेवायचं. इन 1973 गव्हर्नर ऑफ द जॉर्जिया जिमी कार्टर अप्लाइड ZBB. आता बघा, डेव्हलप करणारा कोण पीटर पियर आणि अप्लाइड करणारा कोण तर जिमी कार्टर. हे दोन गोष्टी लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. अप्लाइड म्हटलं तर जिमी कार्टर, डेव्हलप म्हटलं तर पीटर ए पियर. हे दोन नावं लक्षात घ्यायचं. अप्लाइड आणि डेव्हलप. डेव्हलप म्हटलं तर पीटर पियर आणि अप्लाइड म्हटलं तर जिमी कार्टर. आता बघा, ऍट द गव्हर्नमेंट लेवल इन इंडिया ZBB इंट्रोड्यूस इन 1983 फॉर द सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट. म्हणजे 1983 ला भारतात जे ZBB आहे पहिल्यांदा कुठं सायन्स अँड टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंटसाठी सुरू करण्यात आलं. आता बघा, महाराष्ट्रात इन द महाराष्ट्र ZBB स्टार्टेड 1986 फॉर 42 डिपार्टमेंट म्हणजे 42 विभागासाठी 1986 ला महाराष्ट्रात ZBB सुरू करण्यात आलं. त्यावेळेस सीएम म्हणजे कोण होते तर शंकरराव चव्हाण होते. फायनान्स मिनिस्टर होते सुशील कुमारजी शिंदे. नंतर स्टेट फायनान्स मिनिस्टर होते श्रीकांतजी जिचकर. आता बघा याचं जर आपण लक्षात घेतलं, महाराष्ट्रात मी इथं लिहिते 86. आता इथं बघा मी खाली ट्रिक्स लिहिली. पहिले महाराष्ट्राच्या रिलेटेड बघू आणि नंतर आपण ZBBच्या रिलेटेड बघू. आता रिलेटेड टू महाराष्ट्र ट्रिक्स. यस म्हणजे काय बघा इथं 86. हा यस म्हणजे काय शंकरराव चव्हाण. यस म्हणजे काय सुशील कुमार शिंदे. आणि हा यस म्हणजे काय श्रीकांत जिचकर. म्हणजे स वरूनच सगळ्या गोष्टी आपल्याला ZBBच्या संदर्भात महाराष्ट्रात कोणताही प्रश्न आला तर लगेच टॅग होते. म्हणजे जर महाराष्ट्रात विचारलं की ZBB कधी सुरू झालं तर 86. त्यावेळेस सीएम कोण होते आपल्या सगळे एस एस आहेत ना. म्हणजे एस वर शंकरराव चव्हाण आणि फायनान्स मिनिस्टर होते सुशील कुमारजी शिंदे आणि श्रीकांत जिचकरजी त्यावेळेस राज्य अर्थमंत्री होते. हे सुद्धा गोष्टी आपल्या सहज लक्षात राहतील. आता इकडे येऊ आपण, थोडस मी क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल. आता झिरो बेस बजेटच्या रिलेटेड जर काही आलं आपल्याला तर बघा, आता मी काय ट्रिक्स वापरली. पिते ज्या क्वार्टर क्वार्टर म्हणजे काय दारू वगैरे जे पितेत ना त्याचा झिरो बेस बजेट होते. त्यांच्या खिशात काहीच नसते कधी, कारण की ते दारूवर वगैरे उडवतात. म्हणजे आता पिते म्हणजे काय, पी म्हणजे काय पीटर पियर.
ते म्हणजे काय, हे 1973 लक्षात राहते. ज्या म्हणजे काय, जॉर्जिया या भागात, आणि क्वार्टर म्हणजे काय, जेमी क्वार्टर. या सहज गोष्टी लक्षात राहतील आपल्याला. होप करतो की सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.